डॉक्टर बन्सी हे जिल्हा रुग्णालय जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 कार्यरत असताना जळगाव जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालय व अधीनस्थ रुग्णालयांची परिस्थिती पुरवठादार ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे काय होती त्याचा परिचय करून देणारी ही डॉक्टर बन्सी यांची मुलाखत कैलाशवासी मंगलाल बन्सी यांनी घेतलेली। डॉक्टर साहेब, जळगाव जिल्हा रुग्णालयात आपण कधीपासून काम करताय? जळगाव जिल्हा रुग्णालय इथे मी गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहे। इथे मी डॉक्टर सुनील श्यामलाल बन्सी म्हणून नावाने कार्यरत आहे आणि तिथे वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 ह्या पदावर मी कार्यरत आहे। आता मला एक म्हणा साहेब तुम्ही की एरंडोल तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये काही तक्रारी आल्या होत्या, त्या तक्रारीच्या संदर्भामध्ये तुम्हाला तिथं डेप्युटेशनवर नेमलं होतं CS साहेबांनी। तर नेमकं काय घडलं होतं तिथं, काय असं की ज्याच्यावरनं तुम्हाला तिथं नेमलं गेलं आहे? माझ्या माहितीप्रमाणे एरंडोल ग्रामीण रुग्णालयाच्या बऱ्याचशा तक्रारी तेथील प्रतिष्ठित नागरिक, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आणि पत्रकार यांनी वेळोवेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागोजीराव चव्हाण यांच्याकडे मांडल्या होत्या आणि त्या अनुषंगानं विविध दैनिकांमध्ये त्या बाबतीत बातम्या आलेल्या होत्या। अशी तिथली परिस्थिती होती आणि तिथला जो कार्यभार होता तो निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर विजय जयकर यांच्याकडे होता। परंतु ते आजारी पडल्याने ते रजेवर गेल्यामुळे तिथला जो कार्यभार आहे तो जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर NG चव्हाण, नागोजीराव चव्हाण, NS चव्हाण यांनी माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सुपूर्द केला आणि मी त्या अनुषंगानं दिनांक 19 सप्टेंबर 2019 पासून तिथला अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेला आहे। अच्छा, मला एक म्हणा की तुम्हाला सिव्हिल सर्जन यांनी एरंडोल ग्रामीण रुग्णालयामध्ये डेप्युटेशनवर का पाठवलं होतं? तिथल्या ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगानं तिथलं जे काही प्रशासन आहे त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करून योग्य ते बदल घडवून आणण्यासाठीच डॉक्टर NS चव्हाण यांनी माझी नेमणूक केलेली होती असं त्यांच्या सांगण्यावरून मला कळतं आहे। अच्छा, तुम्ही तिथे गेल्यानंतर नेमकं काय केलं? मला 18 सप्टेंबर रोजी आदेश मिळाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी 8 वाजताच ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे हजर झालो आणि तेथील कर्तव्यावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हजेरी पुस्तक घेऊन मी त्यांचे येण्या जाण्याची वेळेवर नियंत्रण ठेवलं आणि त्या अनुषंगानं माझ्या असं लक्षात आलं पहिल्या दिवशी की जवळजवळ 32 कर्मचारी हे उशिरा कर्तव्यावर येत होते आणि त्या अनुषंगानं मी त्यांना काढणे दाखवा नोटीस काढली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सगळे कर्मचारी वेळेवर यायला लागले आणि वेळेवर परत जायला लागले, ड्युटीवरून जायला लागले। त्यामुळे काय झालं की वेळेवर आल्यामुळे आणि वेळेवर कर्तव्यावरून गेल्यामुळे जे काही कामकाज होतं ते सुरळीत पार पडायला सुरुवात झाली। जे कामकाज आधी 10 वाजता सुरू व्हायचं ते 8 वाजता सुरू झाल्यानं जी लोकांची गैरसोय होती तिथे येऊन डॉक्टरांची वाट बघणे ते थांबलं आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की बाबा डॉक्टर्स पेशंटची वाट बघतायत अशी परिस्थिती निर्माण झाली। का तर ते वेळेचं नियोजन असल्यामुळे गर्दी तुंबत नव्हती आणि प्रत्येक रुग्ण आणि त्याच्या आल्याबरोबर ते सेवा मिळवून ते तात्पर आपल्या कामावर जात होते। अच्छा, तिथं जे वैद्यकीय अधिकाऱ्यांची जी नेमणूक केली होती त्यांच्या बाबतीत असं समजलं की व ते वेळेवर येत नव्हते, गैरहजर राहायचे आणि तरीसुद्धा त्यांच्यावर ते पगारसुद्धा घेत होते गैरहजर असल्याच्यावर। या संदर्भामध्ये तुम्ही नेमकं काय केलं आहे? ह्या संदर्भामध्ये माहितीचा अधिकार एक आलेला होता। मी रुजू होण्याच्या 1.5 महिन्या आधीपासून एक माहितीचा अधिकार आला होता। तर त्या माहितीच्या अधिकारामध्ये माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांनी असं विचारलं होतं की डॉक्टर प्रशांत वाघ यांची नेमणूक कधीपासून ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे झालेली आहे, त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे किती दिवस काम केलं आहे आणि त्यांना किती वेतन देण्यात आलं आहे याबाबतचा माहितीचा अधिकार आलेला होता आणि गेल्या 1.5 महिन्यापासून तो प्रलंबित असल्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी ते माझ्यासमोर ठेवला की बाबा सर याचं उत्तर पाठवायचं गरजेचं आहे। तर त्या अनुषंगाने मी त्या प्रकरणाचा अभ्यास केला। तर त्या अभ्यासाअंती असं लक्षात आलं की डॉक्टर प्रशांत वाघ हे पहिल्या दिवशी रुजू झाल्यापासून नंतर ते
ग्रामीण रुग्णालयाला आलेलेच नाही आहे की मग फक्त 5 ते 6 दिवस त्यांनी काम केलं आहे असं निदर्शन आलं आणि त्या अनुषंगाने मग त्यांना नोटीस देऊन त्यांना जे जास्तीचे वेतन देण्यात आलेले होते कामकाजाचं 1,22,440 रुपये तर ते त्यांच्याकडनं नोटीस देऊन त्यांच्याकडनं वसुली करण्यात आली. तुम्ही वसुली केली हो काय? शरीफ दिलावर पठाण, शरीफ दिलावर पठाण कुठं? तळे. ते राहता. किती वर्षापासून या ठेकेदाराच्या इथं काम करता तुम्ही? 1.5 वर्ष. 1.5 वर्षापासून. काय काय काम करता तुम्ही? वाहन चालक. वाहन चालक. 102. आता कुठं करता तुम्ही काम? आता इथंच आहे ना, इथं म्हणजे कुठं? ग्रामीण रुग्णालय रंडोल. हां ग्रामीण काय. तर तुम्हाला काय मान देतात ते? 5,500. 60,000 रुपये फक्त देतात. हो. कधीपासून? 5 जुलै 2018. 2018 पासून तुम्हाला म्हणजे जेव्हापासून तुम्हाला कामाला लागलं तेच फक्त 65,000 रुपये महिन्याचे देत आहेत फक्त. हां बरोबर. अच्छा. तुम्हाला त्यांनी पगार वगैरे जास्त देईल असं वगैरे काही सांगितलं होतं का? नाही तसं त्यांनी म्हणजे त्यांना मी सांगितलं सर म्हटलं मला कमीत कमी 9,000 पेमेंट पाहिजे बरोबर. ड्रायव्हरच्या हिशोबाने. हो आणि इथं अत्यावश्यक सेवा आहे. हो. मग 24 तास राहावं लागणार आहे. बरोबर आहे. तर मग ते म्हणे 2-4 महिने तुझं काम वगैरे पाहतो म्हणे आम्ही हम्म. आणि तुझा पगार वाढायचा प्रयत्न करू. हम्म. जवळजवळ आता 1.5 वर्ष झालं अजून पगार तर वाढलेला नाही हम्म. आणि पगार पण वेळोवेळी होत नाही. आता किती महिन्यापासून तुम्हाला पगार नाही आहे? 5 महिने झाले ना, 5 महिन्यापासून तुम्हाला पगार नाही. पगार नाही. तुम्हाला कधीपासून पगार नाही? तुम्हाला 6 महिन्यापासून पगार नाही तुमच्या ते मध्ये आता आमचं मग समोर तुम्ही त्यांना सांगितलं ना की पैसे आम्हाला लागत आहे, दिवाळी आलेली आहे, सण आहे आमचं आणि गेल्या 6 महिन्यापासून तुमचे पगार आम्हाला देत नाही आहे. तर ते काय बोलले? करू असेच म्हणतात. तुमचं काय म्हणणं आहे? मला त्यांनी आता मध्यंतरी ईद होती ना, रमजान ईद. हां मला माहिती. हां तेव्हा त्यांना मी रिक्वेस्ट केली, म्हटलं तर माझे सण आहे, हां मला म्हटलं सगळं आमचं म्हणजे घ्यावं लागतं. मला माहिती आहे, सर्व नवा जेवण करावं लागतं. मग त्यांना म्हटलं तुम्ही मला तरी करा म्हटलं पेमेंट. तर मग त्यांनी जळगाव बोलून मला 2 महिन्याचा पगार दिला होता. 2 महिने पगार दिला हो. होता. म्हणजे जवळपास या सर्व आणि मग त्यानंतर मला दिला ना, मला दिला त्यानंतर मग यांना पण 1-2 दिवसानंतर त्यांचं पण केलं होतं 2 महिन्याचं पगार 10,000 रुपये दिले त्यांना. 10,000 रुपये दिले होते. हो. त्यानंतर नाही दिले. नाही त्यानंतर मग आता विषय नाही. अच्छा एक काम करा तुम्ही, इथं जे कर्मचारी वेतनदारावर जे कामं करत आहेत तिथले सफाई कामगार वगैरे हे ते सर्व ते यांचं योग्य तो नियोजन नव्हतं. कारण त्यांच्यावर तिथले डॉक्टरांचं व्यवस्थित लक्ष नव्हतं. गैरहजर असल्यामुळे नको ते अनागदी कारभार तिथं होत होतं. तर नेमकं काय घडलं तिथं नेमकं की त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही 24 मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही 24 लोकांना तुम्ही नोटिसा बजावल्या तर कशा संदर्भात होतं ते? याच्यामध्ये जे आहे ग्रामीण रुग्णालय एरंडोल ते कंत्राटी कामगार आहेत काही. त्याच्यामध्ये 2 सफाई कामगार कंत्राटी आहेत, 3 सुरक्षा रक्षक कंत्राटी आहेत आणि 1 वाहन चालक कंत्राटी आहेत. तर हे जे कंत्राटी कामगार आहेत हे एका कंत्राटदाराकडून ते आम्हाला पुरवले जातात आणि त्या कंत्राटदाराला एक ठराविक रक्कम दरडोई दिली जाते आणि मग तो कंत्राटदार त्या कर्मचाऱ्यांचं नियोजन करतो आणि त्यांचं वेतनही तोच करतो. मी रुजू झाल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की सदर कंत्राटी कामगार आहेत तर यांना 24 तासाची ड्युट्या लावल्या जात होत्या. म्हणजे त्यांनी पूर्ण 1 दिवस काम करायचं आणि दुसरे 2 दिवस त्यांनी कामावर यायचं नाही. याचा त्यांना एक फायदा होत होता की बाबा 1 दिवस काम करून त्यांना 2 दिवस सुट्टी उपभोगण्यास मिळत होती आणि त्या 2 दिवशी एक कंत्राटी कामगार रोजंदारीने काम करायचे आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या 2 दिवसाच्या पैशामध्ये त्यांचं घरदार चालायचं. त्यांनी असं त्यांच्याकडनं मिळालेली माहिती अशी की त्यांना 6 महिने त्या ठेकेदाराकडून कंत्राटाकडून पगार दिला जात नव्हता आणि 6 महिने पगार नसताना संसार कसा चालवायचा हा मोठा बिकट प्रश्न त्यांच्यासमोर राहायचा. म्हणून मग त्यांनी जे काही एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे काही संबंधित लोक होती अधिकारी आणि कर्मचारी त्यांना विनंती करून त्यांनी 24 तासाच्या त्यांच्या ड्युट्या लावून घेतल्या होत्या जेणेकरून त्यांचं कंत्राटी कामगार म्हणूनही कामकाज चालेल आणि त्यांचं संसारही चालेल. ह्या पद्धतीने त्यांचं नियोजन चाललं होतं. परंतु मी रुजू झाल्यानंतर हे लक्षात आलं की एका कर्मचाऱ्याकडून 24 तास काम करून घेणं हे बेकायदेशीर आहे, ते आपल्याला करता येत नाही. मग मी त्यांना म्हटली बाबा तुम्हाला रोज 8 तास ड्युटी करावी लागेल आणि 8 तास ड्युटी केल्यानंतर तुमचा दिवस भरतो आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तसं करावं लागेल. कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे त्यांची व्यथा सांगितली जे मी आधी सांगितलं त्याचं कारण काय ते म्हटलं ठीक आहे बुवा. तर नेमकं काय त्यांनी काय कारण सांगितलं तुम्हाला त्यांच्या बाबत? त्यांना जे कॉन्ट्रॅक्टदारांकडनं जे पगार वगैरे काही त्यांना दिलं जातं आहे महिन्या दर मंथली आणि त्याच्या 6 महिने ते देत नाहीत आणि विशेष म्हणजे 6 महिन्याच्या याच्या पगार देताना
5 महिन्यात देतात आणि 1 महिन्याचे पगार आणखी ते खाऊन जातात. अशा प्रकारची तक्रार तिथं मला ऐकायला भेटलेली त्या काही कर्मचाऱ्यांना, कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्याकडनं समजली मला. तर नेमकं काय घडलं, नेमकं असं त्याच्यावर? दसरा सण आलेला होता आणि कर्मचाऱ्यांना पैशाची निकड भासत होती सणासुदीसाठी, म्हणून त्यांनी माझ्याकडे विनंती केली की सर तुम्ही कंत्राटदाराला फोन करा आणि आमचे पगार करायला लावा. मी त्यांना म्हटलं की बाबा कंत्राटदार आणि तुम्ही तो तुमचा प्रश्न आहे, त्याने पगार कधी द्यायचा, तुम्ही कधी मागायचा, त्यात आमचं काही संबंध नाही आहे, कारण की तसा आम्हाला गरज नाही आहे. परंतु त्यांच्या विनंतीनुसार मग मी संबंधित कंत्राटदाराला त्यांनी दिलेल्या मोबाईलवरून संपर्क साधला, तर त्याच्यामध्ये योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून मग जी काय अनियमितता होती की कर्मचाऱ्यांना 6-6 महिने पगार न देणे, प्रत्येक कर्मचाऱ्याला फक्त 5,000 रुपये महिन्याला पगार दिला जात होता, कच्च्या कागदावर त्यांच्या सह्या घेतल्या जात होत्या, हे माझ्या लक्षात आलं. आणि 5,000 म्हणजे महिन्याला 5,000 हा किमान वेतन जे आहे कंत्राटी कामगारांचं किमान वेतन माझ्या माहितीप्रमाणे 350 रुपये दररोज आहे. ह्याप्रमाणे तर हा पगार तेवढा होतच नव्हता. मग म्हटलं हे पण चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे मग त्यांची समस्या लक्षात घेऊन आणि त्याचबरोबर कंत्राटी आहार सेवा आमच्याकडे चालू होती, तर कंत्राटी आहार सेवासुद्धा ह्याच कंत्राटदाराकडे होती आणि ती 1 सप्टेंबरपासून अचानक बंद झालेली होती. तर त्याची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ते कंत्राटदारानं ते तिथील एका व्यक्तीकडे हे जेवण पुरवण्याचं जबाबदारी सोपवली होती आणि त्या व्यक्तीला कंत्राटदाराकडनं पैसे न मिळाल्यामुळे 6 महिन्याचे गेल्या 6 महिने पैसे न मिळाल्यामुळे अडचणीमुळे त्याने ते जेवण देणं बंद केलं होतं. जे गरोदर बाळांचं झालेलं स्त्रिया असतात त्यांच्यासाठी जेवणाची सोय शासनामार्फत केली जाते. या अनुषंगाने मग मी पत्र जिल्हा शल्य यांना या सगळ्या ज्या तक्रारी होत्या त्यांचं जे काय माझ्या विश्लेषण मी केलेलं होतं कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना विचारपूस करून, तर त्या ती एका कागदा म्हणजे पत्राद्वारे आम्ही जिल्हा शल्य यांना कळवली आणि त्याच्यामध्ये सदर कंत्राटदाराकडनं अनियमितता केली जात आहे. कर्मचाऱ्यांना योग्य ते मानधन दिलं जात नाही आहे. त्यांना जे काही कामगार कायद्याप्रमाणे जे काही सवलती त्यांना दिल्या जायला पाहिजे त्या दिल्या जात नाही आहे आणि तसंच ह्यामुळे रुग्णालयाच्या कामकाजावर आणि वातावरणावर विपरीत परिणाम होत आहे. या बाबतीत मग ते जिल्हा शल्यांना मी लिहिलं होतं आणि त्याची प्रत जी आहे, प्रत माहिती आणि कार्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव आणि सहाय्यक आयुक्त कामगार जळगाव तसंच उपसंचालक नाशिक या सगळ्यांना संबंधितांना हे पत्र माहिती व कारवाईसाठी मी त्यासोबत पाठवलेली. डॉक्टर मला एक म्हणा की बाह्य रुग्णालयाचं जे वेळेचे जे बदल होतं, तुम्ही सुरुवातीला जे नेहमी ते इथं चालत होतं त्यात बदल का केलं तुम्ही? सुरुवातीला मी येण्याच्या आधी एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचं जे बाह्य रुग्ण विभाग होतं ते एकच वेळ चालत होतं दिवसातनं, सकाळी 8 ते 1. ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी बहुतांश सगळे मुख्यालयात राहत नाही. कोणी जळगावून येऊजाव करतं, कोणी पारोळून येतं आणि त्यामुळे ही कर्मचारी 8 वाजता येतच नव्हती, कारण की त्यांना पोचायला उशीर होत होता. म्हणून जे रुग्ण तपासणीचं जे काम आहे, रुग्णालयात सेवा देण्याचं जे काम आहे बाह्य रुग्णामध्ये, ते 10-10:30पर्यंत सुरू होतच नव्हतं आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की रुग्णांना कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची वाट बघत बसावी लागायची, त्याच्यामुळे ती ओरड व्हायची. आणि दुसरी गोष्ट, जी डॉक्टरांनी त्यांना तपासण्या लिहून दिलेल्या आहे, प्रयोगशाळेच्या तपासण्या असतील, एक्सरेच्या तपासण्या असतील, तर त्या झाल्यानंतर त्याप्रमाणे जे काही अहवाल आहे त्याप्रमाणे परत रुग्णांना उपचार देणे किंवा पुढे संदर्भित करणे हा जो आहे तर हे दुसऱ्या दिवसावर ढकललं जायचं, कारण की त्या दिवशी ते व्हायचं नाही. मग रुग्णांची गैरसोय व्हायची, त्यांना परत दुसऱ्या दिवशी यावं लागायचं. जे रुग्ण यायचे ठीक आहे, त्यांना पुढची सेवा मिळायची, पण काही रुग्ण येऊ शकायचे नाही, कारण की दिवस तसा रोज बुडतो, येणं जाणं अवघड होऊन जातं आणि म्हणून मग रुग्णांची त्याच्यामध्ये गैरसोय व्हायची. मग याचा विचार करता बाह्य रुग्ण विभाग हे सकाळ व संध्याकाळ असं 2 वेळा जर केलं तर सकाळी झालेल्या तपासण्यांचा रिपोर्ट संध्याकाळी डॉक्टर बघतील आणि त्याप्रमाणे परत त्यांचं नियोजन होईल, त्यांना उपचार देतील. हा एक त्याच्या मागचा एक हेतू होता. आणि दुसरी गोष्ट, जी कर्मचारी होती बाह्य रुग्ण विभाग काम करणारी, तर ती 10ला यायची आणि 12 वाजताच काम संपवून ती निघून जायची. मुख्यालयास नसल्यामुळे ते त्यांच्या गावी निघून जायचे आणि मग 12 वाजेनंतर सगळ्या तक्रारी सुरू व्हायच्या, कारण की 12 वाजेनंतर कोणी अधिकारी कर्मचारी तिथे भेटायचं नाही, फक्त ड्युटीवरील एक स्टाफ
जी आहे स्टाफ नर्स आणि कर्मचारी वर्ग 4 कर्मचारी एवढेच तिथे असायचे आणि बहुतांश तक्रारी 12 नंतर सुरू व्हायच्या, जे काय ओरड व्हायची ते व्हायची. मग याचा पण मी विचार केला, जर कर्मचारी जो आहे त्याचं दिवसामध्ये 8 तासाची ड्युटी भरल्याशिवाय त्याला आपण त्या दिवसाचा पगार देत नाही. इथे फक्त 2च तास कामकाज चालत होतं आणि महिन्याचा पगार त्यांना दर दिवशी 2 तास काम करून महिन्याचा पगार शासनाकडनं ते वसूल करत होते. तर ही गोष्ट तशी चुकीची होती, कामकाजाच्या दृष्टीने आणि रुग्णांच्या दृष्टीनेही गैरसोयीची होती. म्हणून मग जी बाह्य रुग्ण विभागाची वेळ आहे ती मी सकाळी 9 ते 1 असे 4 तास आणि संध्याकाळी 3 ते 5 अशी संध्याकाळी 2 तास असं 2 वेळा ती बाह्य रुग्णाची वेळ नियमाप्रमाणे ती बदल करताना रीतसरपणे 8 दिवस आधीपासून नोटीस लावली गेली रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या माहितीसाठी, प्रेस नोट दिल्या गेल्या आणि वरिष्ठांना कळवलं गेलं. आणि ह्या वेळेत बदल झाल्यामुळे काय झालं की कर्मचारीही वेळेवर यायला लागले, कारण 9ला त्यांना येणं सोपं जात होतं. 9ला येऊन 5 वाजेपर्यंत थांबत होते आणि त्याच्यामुळे रुग्णसेवाही नियमित दिली जात होती, तपासण्या होत होत्या, त्याच्यावर त्या अनुषंगाने त्यांना उपचारही देत होते. डॉक्टर, मी प्रत्यक्ष एरंडोल ग्रामीण रुग्णालयामध्ये भेट घेतली आणि त्या परिसरामध्ये फेरफटका मारला, चौकशी केली. तिथे डॉक्टर तिथं निवासस्थानी राहत नव्हते असं मला समजून आलं आहे. विशेष म्हणजे तिथं निवासस्थानाचे सुद्धा लाईट मीटर वगैरे काही दिसून आले नाही. अंधार दिसला तिथं त्या ठिकाणी मीटर नसल्यामुळे. आणि त्यावर नेमका तिथं डॉक्टर का राहत नव्हते, त्याचे नेमकं काय कारण होतं? शासनाच्या नियमाप्रमाणे जे दक्ष सेवेचे कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांनी नियमाने मुख्यालयास राहणं बंधनकारक आहे. आणि जर रुग्णालयाच्या आवारात किंवा शासनाचे जर निवासस्थान उपलब्ध असतील तर त्यांना त्या निवासस्थानात राहणं हे बंधनकारक आहे. परंतु एरंडोल ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये जे काही 13 निवासस्थानं आहेत तर त्याच्यापैकी फक्त 4च निवासस्थानामध्ये काही कर्मचारी आणि स्टाफ राहत होते, बाकीची निवासस्थानंही ओस पडली होती. त्याची कारणं मी केले असता असं लक्षात आलं की किरकोळ दुरुस्ती तिथे करायची होती आणि ती पण का दुरुस्ती लागणार होती, कारण तिथे निवासस्थानांची योग्य काळजी घेतली गेली नाही. जेव्हा ताब्यात घेतले त्याच्यानंतर त्यांना कुलप लावले गेले नाही आणि कुलप न लावल्यामुळे निवासस्थानामध्ये असलेले इलेक्ट्रिकचे बोर्ड वायर याची नासधूस झाली. तसंच निवासस्थानावर असलेल्या पाण्याच्या टाक्या ज्या होत्या 2013मध्ये निवासस्थानं ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्या निवासस्थानांचा वापर न झाल्यामुळे ही दुर्दशा निवासस्थानांची झाली होती. आणि निवासस्थानाची दुर्दशेचं कारण पुढे करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ते निवासस्थानं त्यांना वाटप करण्यात आलेली नव्हती. तर याच्यामुळे काय होतं की जवळ 13 निवासस्थानांचा जो काही घरभाडा आहे तर ते घरभाडं 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासनाला द्यावा लागत होता. तर साधारणतः वर्षाकाठी 1.5 ते 2 लाखाचा महसूल म्हणजे जास्तीचा खर्च शासनावर बोजा पडत होता. त्या अनुषंगाने मग त्या सदर निवासस्थानांची वाटप आम्ही केली आणि वाटप केल्यानंतर निवासस्थानामध्ये जे काही त्रुटी आहेत त्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी कळावं जेणेकरून त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. आणि जर निवासस्थान ताब्यात घेतले नाही तर आपणास मुख्यालयास राहणं बंधनकारक आहे, तसं निवासस्थानात राहणं बंधनकारक आहे. जर आपण मुख्यालयास राहत नाही आहे तर राहत नसल्यामुळे तुम्हाला जरी निवासस्थान ताब्यात घेतलं नाही तरीही तुम्हाला घर भाडं हे दिले जाणार नाही असे स्पष्टपणे नोटीस काढून सगळ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले आहे. मग त्या अनुषंगाने पुढची कारवाई सुरू आहे. डॉक्टर, एक मला माहिती आहे की रात्रीच्या वेळेला जिथं फेरफटका मारला होता मी, तर तेव्हा त्या एरंडोल ग्रामीण रुग्णालयामध्ये परिसरात अंधार दिसून आला नेमकं. तर ते विजेच्या का तिथं वापर केला गेला नाही काही ठिकठिकाणी याच्यात? ग्रामीण रुग्णालयाच्या जो काही आवार आहे त्याच्यामध्ये पथदिवे आहेत, ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ काही लाईट व्यवस्था आहे. तर ग्रामीण रुग्णालय स्थापन झाल्यापासून जी काही लाईट व्यवस्था होती
जी विद्युत व्यवस्था होती, विद्युत रोषणाची व्यवस्था होती, तर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आले नाही किंवा लाईट आणि जे काही होते तर ते बदल करण्यात आले नसल्यामुळे सदरची विद्युत व्यवस्था जी होती, रोषणी व्यवस्था ती बंद होती. तसंच काही वर्षापूर्वी वादळ आल्यामुळे ते काही पथदिवे असतील तर त्यांच्या कनेक्शनमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे त्या कनेक्शन्स ते निकामी झालेले होते. मग त्या अनुषंगानं रात्रीच्या वेळेस रुग्णालय आवारामध्ये अंधार असायचा आणि तो रुग्णांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचा होता. हा विचार केल्यानंतर सदर परिस्थितीमध्ये बदल करून आणण्यासाठी योग्य ते उपाय योजिले आणि त्या अनुषंगाने आता पथदिवे आणि रुग्णालयातील जी काही विद्युत रोषणी आहे आणि आवारातील ती आम्ही दुरुस्त केलेली आहे. अच्छा, बरं. साहेबांनी तुम्हाला एरंडोल ग्रामीण रुग्णालयामध्ये किती कालावधीसाठी तुम्हाला तिथं नियुक्त केलं होतं? मला जे आदेश मिळाले होते अतिरिक्त कार्यभाराचे एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे, तर त्याच्यामध्ये डॉक्टर विजय जयकर हे यांच्या रजा कालावधीपर्यंत सदरचा कार्यभार मला सांभाळायचा ह्या आणि तो तात्पुरत्या स्वरूपात होता आणि त्या अनुषंगाने मला 16 ऑक्टोबरपर्यंत सदरचा कार्यभार सांभाळायचा होता. परंतु वरिष्ठांचे आदेश जे आहेत 10 ऑक्टोबरला आदेश मिळाले की सदरचा कार्यभार आपण डॉक्टर कैलाश पाटील तेथील कार्यरत वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 डॉक्टर कैलाश पाटील यांना सुपूर्द करण्यात यावा आणि डॉक्टर कैलाश पाटील यांच्याकडे त्यांच्या विनंतीनुसार हा कार्यभार सुपूर्द करण्यात आला होता. वरिष्ठांचे आदेश मिळाले 10 तारखेला मला आदेश प्राप्त झाले आणि त्याच दिवशी मी सदरचा कार्यभार डॉक्टर कैलाश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. तिथं माझ्या चौकशी अंती असं मला समजलं आहे की डॉक्टर कैलास पाटील हे स्वतः डिफॉल्टर आहेत. तिथं योग्य पद्धतीने तिथे रेग्युलर न काम करणं, गैरहजर राहणं आणि केव्हाही निघून जाणं. तिथं गैरहजर असताना तिथं आलेले जे पेशंट असतात त्या पेशंटवर ते फोनवरून त्यांना ट्रीटमेंट सांगणं संबंधित कर्मचाऱ्यांना, हे त्यांच्या बॉसगिरी ती चालू होती, मनमानी कारभार चालू होता, नियमबाह्य कामं चालू होती. तर अशा व्यक्तीला कार्यभार तुम्हाला अचानक का सोपवून देण्यात आला होता? तिथं त्यांना पुन्हा त्या अशा व्यक्तीला दिला गेला आहे कार्यभार की जी व्यक्ती आधीच निग्लेक्ट आहे, कामामध्ये अस्तव्यस्त पद्धतीची आहे, नियमानुसार ती एरंडोल ग्रामीण रुग्णालयामध्ये हजर राहत नाही, निघून जातात केव्हाही मनमानी कारभाराप्रमाणे. पेशंट सिरियस जरी आलं तरी ते गैरहजर राहतात. अशा व्यक्तीला सुद्धा त्यांना पुन्हा सीएसने काच कार्यभार द्यायला सांगितलं आणि तिथं नियोजन तुमचं असताना, तुमच्या कालावधी जवळपास 1 महिन्याचा असताना तुम्हाला अचानक तिथून का जावं लागलं? एरंडोल ग्रामीण रुग्णालय येथे सध्या कार्यरत अधिकारी फक्त एकच आहे, वर्ग 2 अधिकारी डॉक्टर कैलाश पाटील. आता डॉक्टर कैलाश पाटील यांची अनियमितता माझ्या लक्षात आली होती आणि त्या अनुषंगानं मी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि सदरची कारणे दाखवा नोटीस मी जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक नाशिक आणि जिल्हा अधिकारी यांनासुद्धा सदरची नोटीस मी माहिती व कारवाईसाठी पाठवली होती. नोटीस मिळाल्यानंतर डॉक्टर कैलाश पाटील यांच्या कामकाजामध्ये आमूलाग्र बदल दिसून आला. नोटीस मिळाल्याच्या दिवसापासून ते मुख्यालयात 24 तास राहत होते आणि जी काही रुग्ण येत होती, तात्कालिक रुग्ण असतील, पोलीस केसेस असतील, पोस्टमॉर्टम असतील, या बाबतीत त्यांनी योग्य पद्धतीने त्यांचं कामकाज सुरू केलेलं होतं आणि त्यांच्या कामकाजामध्ये सुधारणा झालेली होती. तसंच रुग्णालयाच्या प्रशासनामध्ये सुधारणा झालेली होती आणि जो बदल जिल्हा शल्यचिकित्सक यांना अपेक्षित होता माझ्याकडून, माझ्या नेमणुकीनं, तो बदल सगळा घडून आलेला होता आणि याचा विचार करता आणि डॉक्टर कैलाश पाटील यांच्या विनंतीचा अर्ज विचार करता मला वाटतं जिल्हा शल्यचिकित्सक यांनी माझ्याकडचं जे कार्य
पाटील यांच्याकडे दिला गेला. मुख्यालयाच्या वैद्यकीय अधिकारीकडे कार्यभार राहणं हे फार महत्त्वाचं असतं, कारण की तो त्या मुख्यालयात राहतो, त्या मुख्यालयाच्या अडचणी त्याला कळतात, तिथल्या जबाबदाऱ्या त्याला कळतात आणि तो सक्षमपणे तिथल्या प्रशासन तो हाताळू शकतो. त्याविरुद्ध जिल्हा रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार देऊन तर तो अधिकारी फक्त जळगाव जिल्ह्यात जळगावला बसून तिथलं कामकाज कसं सांभाळेल, कारण की हे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखं प्रकार आहे. माझं वैयक्तिक असं मत आहे की कुठल्याही ग्रामीण रुग्णालयाचा जर कार्यभार असेल तर तो त्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडे ठेवला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील त्याची सुधारणा करून घ्यायला पाहिजे. सदर अधिकाऱ्याला योग्य त्या शोकॉज नोटिसेस किंवा मार्गदर्शन करून त्यात सुधारणा करून आणल्या पाहिजे. त्याच्यासाठी हा उपाय नाही की तिथला कार्यभार जळगाव इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे देणं किंवा माझ्या दृष्टीने ते योग्य वाटतं. चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडू नये